आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन फॅक्ट, बाय द वे, ॲट लीस्ट, नॉट एट चा उपयोग करून वाक्य कशी बोलली जातात। पहिला आहे इन फॅक्ट म्हणजे खरं तर मला ते आधीपासूनच माहीत होतं। इन फॅक्ट आय ऑलरेडी न्यू दॅट। इन फॅक्ट आय ऑलरेडी न्यू दॅट। खरं तर ती खूप हुशार आहे। इन फॅक्ट शी इज व्हेरी इंटेलिजंट। इन फॅक्ट शी इज व्हेरी इंटेलिजंट। खरं तर आम्ही कालच तिथे गेलो होतो। इन फॅक्ट वी वेंट दियर येस्टरडे। खरं तर आम्ही कालच तिथे गेलो होतो। इन फॅक्ट वी वेंट दियर येस्टरडे। अशा प्रकारे इन फॅक्टचा वापर करून आपण इंग्रजी बोलू शकतो। इन फॅक्ट म्हणजे खरं तर। आता आपण बघणार आहोत बाय द वे वापरून वाक्य कशी बोलायची। बाय द वे म्हणजे तसे पाहता। आपण मराठीमध्ये असं बोलतो, तसे पाहता तुझं काम खूप चांगलं आहे। तसे पाहता तू कुठे राहतोस। तसे पाहता तिने मला कॉल केला होता। आता ही वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते बघूयात। पहिलं वाक्य आहे तसे पाहता तुझं काम खूप चांगलं आहे। बाय द वे युअर वर्क इज व्हेरी गुड। बाय द वे युअर वर्क इज व्हेरी गुड। तसे पाहता तू कुठे राहतोस। बाय द वे व्हेअर डू यू लिव्ह। तसे पाहता तू कुठे राहतोस। बाय द वे व्हेअर डू यू लिव्ह। तसे पाहता तिने मला काल फोन केला होता। बाय द वे शी कॉल्ड मी येस्टरडे। तसे पाहता तिने मला काल फोन केला होता। बाय द वे शी कॉल्ड मी येस्टरडे। आता बघणार आहोत आपण नॉट एट। नॉट एट म्हणजे अजून नाही। मी अजून जेवलेलो नाही। आय हॅव नॉट इटन एट। मी अजून जेवलेलो नाही। आय हॅव नॉट इटन एट। आय हॅव नॉट इटन एट। त्याने अजून मला उत्तर दिले नाही। ही हॅज नॉट रिप्लाइड टू मी एट। ही हॅज नॉट रिप्लाइड टू मी एट। तो अजून आला नाही। ही हॅज नॉट कम एट। ही हॅज नॉट कम एट। तो अजून आला नाही। असं म्हणायचं असेल ती अजून आली नाही तर वाक्य असं होईल ही हॅज नॉट कम एट। शी हॅज नॉट कम एट। ॲट लीस्ट म्हणजे किमान किंवा कमीत कमी। त्याने किमान सत्य सांगितले किंवा आपण असं देखील म्हणतो त्याने कमीत कमी सत्य सांगितले। तर ते वाक्य इंग्लिशमध्ये असं होईल ही ॲट लीस्ट टोल्ड द ट्रूथ। ही ॲट लीस्ट टोल्ड द ट्रूथ। ट्रूथ म्हणजे सत्य। माझ्याकडे किमान 10 पुस्तके आहेत। आय हॅव ॲट लीस्ट 10 बुक्स। आय हॅव ॲट लीस्ट 10 बुक्स। तुला किमान एकदा प्रयत्न करायला हवा। तुला किमान एकदा प्रयत्न करायला हवा। यू शूड ट्राय ॲट लीस्ट वन्स। यू शूड ट्राय ॲट लीस्ट वन्स। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ शिकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।